मंडळी, संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय। दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी निवडणूक झाली होती। आज सकाळी 8 वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झाली। त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरू करण्यात आली। सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दिल्लीत प्रत्येक क्षणाला आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चुरस दिसत होती। क्षणाक्षणाला मतमोजणीचं चित्र बदलत होतं, पण आता भाजपने या निवडणुकीच्या निकालांमध्ये स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असं दिसतंय। पण एकूणच तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ दूर करून भाजपने आम आदमी पक्षाला कसं नमवलं, कुठल्या कारणांमुळे भाजपला हा विजय सोपा झाला आणि आम आदमी पक्षाला पराभव पत्करावा लागला, त्याचबरोबर या निवडणुकीतले धक्कादायक निकाल नेमके कोणते आहेत, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असतो म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे। या मतमोजणीनुसार सध्याच्या घडीला तरी भाजपानं दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे। तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचं चिन्ह सध्या दिसत आहे। दुपारी 1 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार भाजप 47, आम आदमी पक्ष 23 आणि काँग्रेस पक्ष 0 जागांवर आघाडीवर आहे। दिल्लीत बहुमतासाठी 36 मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे। त्यामुळे भाजपने बहुमत गाठल्याचं सध्याच्या आकडेवारीनुसार तरी दिसून येत आहे। दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। एकूणच दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने जंग पछाडलाय। केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र यामध्ये भाजपानेच बाजी मारल्याचं दिसतंय। म्हणूनच भाजपच्या या विजयामागे नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या, काय कारण आहेत ज्यामुळे भाजपने आम आदमी पार्टीला नमवलं, एक एक करून पाहूया। सगळ्यात पहिलं तर 2025च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा एक मोठा मुद्दा होता। केजरीवालांपासून ते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंग यांच्यापर्यंत आम आदमी पक्षाच्या सर्वच मोठ्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये तुरुंगात जावं लागलं। भ्रष्टाचाराविरुद्ध स्थापन झालेल्या या पक्षाच्या नेत्यांना त्याच आरोपाखाली तुरुंगात जाणं हा देखील एक मोठा धक्का होता। त्याशिवाय इंडिया आघाडीसोबत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकसंघ नसल्याचा मोठा फटका आपला बसला। त्याचबरोबर दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्रित निवडणूक लढवली होती, तेव्हा सन्मानजनक मतदानाची टक्केवारी मिळाली होती। म्हणूनच काँग्रेस सोबत युती न करणं ही देखील आम आदमी पक्षाची मोठी चूक होती। याशिवाय उर्वरित काम असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष MIM ने पूर्ण केलं। काँग्रेस आणि MIM मुळे मतांचं विभाजन झालं। मुस्लिम बहुल जागांवरही भाजप आघाडीवर राहण्याचं हेच कारण होतं। आम आदमी पक्ष 50% जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बहुल भागात पराभूत होत असल्याचं दिसत आहे। तर त्यामागील कारण मतांचं विभाजन झालं। एकूणच काँग्रेस आणि आपनं आत्ताची विधानसभा निवडणूक ही वेगवेगळी लढवली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले। दुसरीकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या टीम मधील प्रमुख नेत्यांना तुरुंगात जावं लागलं। केवळ अरविंद केजरीवालच नाही तर अरविंद केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख चेहऱ्यांना तुरुंगात जावं लागलं। मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरण केजरीवालांना चांगलं जुबवलं। सोबतच भाजपच्या सूक्ष्म नियोजनाचा म्हणजेच मायक्रो प्लॅनिंगचा पत्ताच आम आदमी पक्षाला लागला नाही। एकूणच भाजपने सगळ्याच निवडणुकांप्रमाणे अत्यंत सूक्ष्म नियोजन या निवडणुकीत केलं होतं। दिल्लीत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात। या सर्व भागातील मतदाराला आकर्षित करण्यासाठी देशाच्या सर्व भागातून नेते मंडळी भाजपने दिल्लीत बोलावली। या सगळ्या नेत्यांनी दिल्लीतील मतदारांशी संवाद साधला। राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्यास विकास गतीने होऊ शकतो ही भावना रुजवण्यासाठी घरोघरी जाऊन संवाद साधला। छोट्या छोट्या बैठका घेतल्या। याचा फायदा भाजपला झाला। अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर पद्धतशीरपणे नियोजनबद्ध हल्ले चढवण्यात आले। अरविंद केजरीवाल यांचे शीशमहल अथवा मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरण अशी एक प्रकरणं आम आदमी पक्षाच्या विरुद्ध भाजपने पद्धतशीरपणे समोर आणली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या योजना आम आदमी पक्षाच्या होत्या त्या योजना आम्ही बंद करणार नाही, त्या सुरूच ठेवून त्यासोबत आणखी चांगल्या योजना दिल्लीकरांना देऊ असं भाजपनं म्हटलं होतं। या सगळ्या गोष्टी अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध गेल्याचं निकालातून दिसून येत आहे। शिवाय आपण केलेली कामं न सांगता निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवालांनी केवळ मोफत वस्तू देण्याचा घोषणांचा धडाका लावला होता। त्यामध्ये पुजाऱ्यांना पगार असो व महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा। यामुळेच आधीच विकास कामांपासून वंचित असलेल्या दिल्लीकरांनी
आपला डावलल्याचं दिसत आहे. यासोबतच दिल्लीच्या विकासावर म्हणजेच त्याच्या पायाभूत सुविधांवर कोणतंही काम झालं नाही. लोकांना त्रास होत राहिला, पण आम आदमी पक्षाचे नेते केंद्रात सत्तेत असलेल्या एनडीए सरकारला दोष देत राहिले. या निवडणुकीत भाजपनं उपस्थित केलेला मुद्दा अजून एक महत्वाचा होता, तो म्हणजे शीश महलचा. केजरीवाल ज्यांनी कधीही बंगला, गाडी किंवा सुरक्षा घेणार नाही असं जाहीर केलं होतं, त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप होता. भाजपने या शीश महलाचा मुद्दा उपस्थित केला आणि जनतेचा पैसा पाण्यासारखा वाया जात असल्याचा आरोप केला. आणखी एक गोष्ट म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल मोफत वस्तू देण्याबद्दल बोलत राहिले. मग ते मगाशी सांगितल्याप्रमाणे पुजारी असो किंवा ग्रंथींना पगार देण्याबद्दल असो किंवा महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याबद्दल असो. पण सरकार विरोधी लाट, भ्रष्टाचार आणि विकास कामांच्या अभावामुळे कंटाळलेल्या दिल्लीच्या लोकांनी भाजपाच्या परड्यात मत दिल्याचंच दिसत आहे. एकूणच दिल्लीच्या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर ऍक्टिव्ह झाला आणि अरविंद केजरीवाल यांनाच इथंच मोठा फटका बसला. म्हणजे दिल्ली निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना यावेळी अण्णा हजारे म्हणाले की सत्य नेहमी सत्य असतं, खोटं हे खोटंच असतं. आपची दिल्लीत पक्ष काढण्यावर एक बैठक झाली होती. सुरुवातीपासूनच मी या विचारापासून दूर राहिलो, पण अरविंद केजरीवाल यांनी यामध्ये स्वार्थीपणा केला. पुढे दारू घोटाळ्यामुळे आपचा पराभव झाला. आपने जनतेचा विश्वास गमावलाय. राजकारणात आचार विचार महत्वाचे आहेत हे आम आदमी पार्टीचे नेते विसरले. मी नेहमीच म्हटलंय की उमेदवाराचं आचरण विचार शुद्ध असले पाहिजेत, जीवन दोषरहित असलं पाहिजे आणि त्याग असावा. हे गुण मतदारांना उमेदवारावर विश्वास ठेवण्यास भाग पडतात. मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं, पण त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केलं. ते पैशाच्या ताकदीनं भारावून गेले होते, अशी टीका देखील अण्णा हजारे यांनी केली. म्हणजे आपण निकालांचा जर आढावा घेतला तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झालाय. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपच्या गोटात सध्या मोठा भूकंप झालाय. अरविंद केजरीवाल यांच्या सोबतच मनीष सिसोदिया यांचाही पराभव झालाय. आम आदमीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघात भाजपच्या तरविंदर सिंग यांनी 600 मतांनी पराभव केला. तसेच राजेंद्रनगर मतदारसंघातून आपचे दुर्गेश पाठक यांचाही पराभव झालाय. मनीष सिसोदिया यांनी त्यांचा पराभव मान्य केलाय. जे जिंकले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. नेमकं काय घडलं त्याबाबत आत्मपरीक्षण करू असं मनीष सिसोदिया म्हणाले आहेत. तसंच पराभवाच्या छायेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा मात्र विजय झालाय. त्या कालकाजी मतदारसंघातून विजय झाल्या आहेत. आतिशी यांनी शेवटच्या फेरीत आघाडी घेतली आणि त्या 2700 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रमेश बितूर यांचा पराभव केला आहे. तर मालवीय नगरमधून आपच्या सोमनाथ भारती यांचा पराभव झालाय. तर बघा, असे काही महत्वाचे निकाल समोर येत आहेत. अजूनही निकाल पूर्णपणे जाहीर झाले नसले तरी भाजपने निर्णायक आघाडी घेतली असं म्हणावं लागेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? भाजपाच्या विजयामागची नेमकी कारणं काय असू शकतात? अरविंद केजरीवाल यांचा पराभव नेमका कशामुळे झाला? दिल्लीतलं आपचं राजकीय अस्तित्व संपलंय का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.